आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल असे तोंडात टाकताच विरघळणारे गोविंद लाडू पाहणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। घरच्या साहित्यातून तयार होणारे हे लाडू आहेत। विशेष म्हणजे यामध्ये एक थेंबही तुपाचा वापर न करता किंवा कोणताही पाक न बनवता हा लाडू आपण बनवणार आहोत। इतर वेळी सुद्धा हे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। तर हे लाडू कसे बनवायचे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी एका कढईमध्ये ते मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। नॉर्मल जे कांदा पोहे बनवताना जे आपण पोहे वापरतो तेच येथे मी वापरलेले आहेत। आता आपल्याला मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे। मंद गॅसवर आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये वापरले सर्व जाणारे साहित्य अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। तर इथे चेक करून पाहूयात। हाताने चेक केलं तर हे पहा अशा पद्धतीने त्याचा सुराव होतोय पोह्यांचा। आता हे आपण साईडला काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये 1/2 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। हे देखील आपल्याला मंद गॅसवर चांगलं कलर चेंज होईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरच आपल्याला हे चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर हलका हलका इथे कलर चेंज होत आलेला आहे। हे पहा तुम्ही पाहू शकता। आता आपण हे साईडला काढून घेऊयात। आता यामध्ये 1/2 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे देखील आपल्याला मंद गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हे पहा खरपूस असे हे भाजून झालेले आहेत, नाहीतर मग याचा वास येण्याची शक्यता असते। त्यामुळे शेंगदाणे हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत। तर अशा पद्धतीने चेक केल्यानंतर आता हे देखील आपण साईडला काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये 1/2 वाटी डाळवं घालायचं आहे। ते देखील आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आहे मंदच गॅसवर। तर इथे देखील हलका कलर चेंज झालेला आहे, साईडला काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 बदाम आणि 2 ते 3 अक्रोड मी भाजून घेते। याने आणखीनच पौष्टिक असे लाडू होतील। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल। तर हे देखील 1 मिनिट 2 मिनिट चांगले असे मी परतून घेतलेले आहेत। हे देखील आता आपण बाजूला काढून घेऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे काही सगळे साहित्य आहे ते चांगलं भाजून मी थंड करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, हे सगळं साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचे मी सालं काढून घेतलेले आहेत। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। आता हे सगळं चांगलं एकत्र करून झालेलं आहे। आता आपल्याला मिक्सिंग जारमधून हे सगळं जे साहित्य आहे ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर 2 बॅचेसमध्ये ते मी हे मिश्रण वाटून घेते। तर हे पहा अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे 2 बॅचेसमध्ये। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। तर येथे गूळ वापरताना थोडासा चिकट असा वापरायचा, म्हणजे लाडूला चांगलं असं बाइंडिंग येतं। आता 1 चमचाभर वेलची आणि जायफळची पूड येथे मी घातलेली आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे मी चिरलेला गूळ वापरलेला आहे, तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता। आता काय करायचं आहे, सगळं चांगलं जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे। एकत्र करून झालं की एका मिक्सिंग जारमध्ये हे सगळं साहित्य थोडं थोडं करत आपल्याला चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून चांगलं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा एकदा याला चांगलं असं बाइंडिंग येतं। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता हे जे साहित्य आहे ते मी मिक्सिंग जारमध्ये घालते आणि बारीक असं वाटून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकता हलकासा ओलसरपणा याला आलेला आहे, म्हणजेच बाइंडिंग याला मदत होते। हे पहा आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते।
तर आता 2 बॅचेसमध्ये हे मिश्रण जे आहे ते मी चांगलं असं मिक्सिंग जारमधून फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याला चांगलं असं बाइंडिंग येते। यामध्ये कुठेही मी तुपाचा वापर केलेला नाही आहे, फक्त आहे त्या मिश्रणामध्ये मिक्सिंग जारमध्ये फिरवून याला बाइंडिंग चांगलं असं आलेलं आहे। जर या स्टेजवर तुमच्या लाडूला जर बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे तूप घालू शकता। जर तुम्हाला तुपाचा वापर करायचाच नसेल तर यामध्ये तुम्ही एक अर्धी वाटी खजूर जेव्हा आपण सगळं मिश्रण वाटतो त्यावेळेला तुम्ही घालू शकता। याने लाडूला चांगले असे बाइंडिंग येईल आणि हेल्दीसुद्धा लाडू होतील। तर लाडू तुम्ही पाहू शकता अगदी फटाफट 2 ते 3 मिनिटात चांगले असे वळले जात आहेत। तर अशा पद्धतीने आता बाकीचे लाडूसुद्धा आपण चांगले असे हे वळून घेऊयात। तर हे पहा किती सुंदर असे लाडू झालेले आहेत। एकदम मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात। बाकीचे असेच तयार करून घेऊयात। तर इथे आपले मस्त असे सुंदर गोविंद लाडू तयार झालेले आहेत। साधी, सोपी आणि घरच्या साहित्यातून तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्ही इतर वेळी लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे लाडू बनवून देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जितके जास्त जमेल तितके जास्त लोकांना, नातेवाईकांना, फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पुन्हा